जनसेवक जनसंवाद आमदार स्थानिक आमदार ठाण्यातले संजय केळकर हे घेत आहेत. गेल्या ह्या उपक्रमाद्वारे ठाणेकरांच्या समस्या ज्या आहेत त्या काही प्रमाणात सोडवण्यात येतात. त्यांच्या अनुषंगाने जाणून घ्या नेमकं कसं त्यांचं नियोजन असेल, काय प्रकार असेल. 111 दिवस जे आहेत ते पालटले आहेत. अक्षरशः गेल्या 3 महिना 11 दिवसांपासून आपण कार्यरत आहात. नियमित सोमवार ते शुक्रवारचा जनसंवाद हा उपक्रम आपण राबवतोय. कशा प्रकारे याचं नियोजन असेल? हा जवळजवळ 1.25 वर्ष आम्ही उपक्रम राबवतोय. आठवड्यातले 2 दिवस सोमवार आणि शुक्रवार, आणि या माध्यमातून खरोखर समाजामध्ये काय दुःख आहे, समाजामध्ये किती प्रकारच्या त्रास आहे, मग तो शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, समूह म्हणून त्या ठिकाणी चाललेल्या पुनर्विकासाच्या तक्रारी असतील, SRAच्या असतील, एक नाही शेकडो प्रकारच्या तक्रारी लोकांना हक्काने घेऊन येतात. आणि आमचं काम आणि कर्तव्य आहे की त्या ऐकून घेणं आणि त्याचं निराकरण जसे शक्य आहे ते ऑन दी स्पॉटसुद्धा काही वेळेला फोनवरनं आम्ही त्याचं निराकरण करतो, किंवा मग पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटीतून, आणि समूह असेल तर त्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंग घेऊन. पण जास्तीत जास्ती तक्रारीचं निरसन कसं होईल याकडे या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा कटाक्ष असतो. केळकर साहेब, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जी आहे ती ठाण्यात हजेरी लावली होती. मात्र त्या पावसाच्या माध्यमातून कुठेतरी झाडं जी होती, जुनी झाडं होती जी मार्गिकेंवरती असायची, ती कुठेतरी झाडांची छाटणी न झाल्यामुळे ती झाडं पडली. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 अभियंत्यांना निलंबित केलं होतं, आपत्ती व्यवस्थापन आणि परिवहन प्रादेशिक परिवहन खात्याच्या. तर कशा प्रकारे बघता, काय नियोजन, म्हणजे का केलं असेल असं? नाही, निलंबित केलं याचं मी स्वागत करेन, पण अजून तर बरेच जणांना निलंबित करायला लागणार आहे. अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत, आणि त्या ठिकाणी तो सहाय्यक आयुक्ताला जबाबदार धरू म्हणून सांगून देखील कुठल्या पण माझ्या तरी लक्षात नाही की सहाय्यक आयुक्ताला निलंबित केलेलं आहे. घरी बसवा, तिथे माणसं मरत आहेत, अनधिकृत बांधकामामुळे बांधकामं पडत आहेत, आणि त्या ठिकाणी जबाबदारी कोणी ओन करायला तयार नाही. छूटपूट लोकांना काहीतरी त्याच्यावर ॲक्शन होते, आणि त्याच्यामुळे हे जे मोठे मासे आहेत, फेरीवाल्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. कोण करणार, याच्यावर जबाबदारी कोणाची आहे? माझी मागणी आहे की या सगळ्या अशा प्रकारचं चुकीचं काम करणाऱ्यांना आपल्याला कारवाईला सामोरं जायला लागेल. त्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण यांना घरी बसवा, आणि जे भ्रष्टाचार करत असतील त्यांच्या मुसक्या देखील आवडा. तर अक्षरशः चिंताजनक स्थिती आहे. अलीकडेच एका वयोवृद्धाच्या डोक्यावरती झाड पडून त्याला 2 दिवस उपचार त्याच्यावरती चालू होते, मात्र त्याचा जीव जो आहे तो गमावला गेला आहे त्याने. खूप आश्चर्यजनक स्थिती आहे. पावसाळा येण्यापूर्वी जो झाडाचं नियोजन केलं जातं ते देखील केलं गेलं नाहीये. यामुळे कुठेतरी अभियंत्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदार त्याच्यासाठी जबाबदार आहे. कंत्राटदारांचं म्हणणं आहे की आम्हाला टेंडर येत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या मांडल्या जातात. नाही, असं आहे की एका वाक्यात सांगायचं म्हणजे नियोजन शून्य कारभार. पाऊस येणारच आहे, त्याच्यामुळे नालेसफाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, झाडं छटाई झाली पाहिजे, त्याची काही मुहूर्ताची गरज नाही. पण नियोजन शून्य कसं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची ठाणे महापालिका आहे, आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचं त्याच्यामध्ये नाहक बळी जातात, दुर्दैवी अपघात होतात, आणि अतिशय धोकादायक अशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. लोक भयभीत होतात, आणि त्याच्यामुळे ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जर करत नसतील तर त्यांना तुम्ही ॲक्शन घ्या. तीच रामबाण उपाय आपल्याकडे आहे. महापालिका कुठेतरी झाडांचं असेल, कटाई किंवा इतर जे काही प्रश्न असतील त्यासाठी कुठेतरी अपुरी पडत असल्याचं आमदार संजय केळकर यांचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भात नेमकं महापालिकेला मिळालेल्या बोचरी टीकेनंतर महापालिका सुधारते की नाही, त्यांच्या कामामध्ये वेगवेगळे उपाययोजना होत आहेत की नाही हे बघण्याचं ठरेल. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.